आजची जी क्लास आहे ती क्लास आहे दलित साहित्य चळवळ महामॅरेथॉन. ही जी क्लास आहे ती 3rd नंबरची क्लास आहे. याच्या आधी आपण 2 क्लासेस कंप्लीट केलेले आहेत. त्या जर तुम्ही बघितल्या नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, जाऊन चेकआउट करा. दलित साहित्य चळवळ महामॅरेथॉन याच्या माध्यमातून मराठीचा जो सिलेबस दिलेला आहे UGCचा, त्याच्यामध्ये जेवढे टॉपिक आहेत तेवढे टॉपिक या महामॅरेथॉनच्या माध्यमातून कव्हर होणार आहेत आणि कोणत्याही प्रकारचा टॉपिक याच्यानंतर दलित साहित्याच्या रिलेटेड राहणार नाही. तर चला आपल्या क्लासला सुरुवात करूया. क्लास सुरू करण्याच्या आधी काही इन्स्ट्रक्शन आहेत की प्रत्येक प्रश्न विचारला जाईल. प्रत्येक प्रश्नाच्या खाली त्याच्यामध्ये ऑप्शन चूज करायचे आहेत आणि ऑप्शन चूज केल्यानंतर जो अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. म्हणून ऑप्शन आपण न घेता आजची जी क्लास आहे ती थोडे स्पीडने गतीने आपण पुढे जाणार आहोत, कारण जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत. आणि जे स्पष्टीकरण दिलेले असेल ते स्पष्टीकरण तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पॉज करून नीट वाचून घ्यायचं आहे, कारण जेवढे प्रश्न असतील त्या प्रश्नाच्या संदर्भात त्याचे विश्लेषण असेल. तर आपण जरी का 20-25 जेवढे काही प्रश्न घेऊ, तर त्या प्रश्नाच्या माध्यमातून त्याचे किमान 50 ते 60 प्रश्न या महामॅरेथॉनच्या माध्यमातून, स्पष्टीकरणाच्या माध्यमातून तुमचे कव्हर होत जातील. ओके, सो लेट्स स्टार्ट अवर क्लास. फर्स्ट क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेल्या संघटनाचा काळानुसार क्रम लावा. खाली 5 संघटना दिलेल्या आहेत. त्या संघटनाचा जो काळ आहे त्या काळानुसार, प्रकाशन वर्षानुसार त्या लावायच्या आहेत. तर ह्याच्यामध्ये दिलेला आहे, सर्वात पहिला आहे बहिष्कृत हितकर्णी सभा. दुसरी दिलेली आहे समता सैनिक दल. सी आहे स्वतंत्र मजूर पक्ष. डी आहे शेड्यूल कास्ट फेडरेशन. शेड्यूल कास्ट फेडरेशन. आणि ई दिलेला आहे पीपल एज्युकेशन सोसायटी. आणि या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. फर्स्ट इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सर्वात पहिले येईल बहिष्कृत हितकर्णी सभा. दुसरे येईल समता सैनिक दल. तिसरे येईल स्वतंत्र मजूर पक्ष. आणि डी असेल शेड्यूल कास्ट फेडरेशन. आणि शेवटी येईल ई पीपल एज्युकेशन सोसायटी. सो फर्स्ट option is correct answer of these questions, and here is explanations of all questions, point and point. okay, so इथे आहे बहिष्कृत हितकर्णी सभा 20 जुलै 1924 मध्ये स्थापन करण्यात आली. त्याच्यानंतर समता सैनिक दल 1927 मध्ये आणि स्वतंत्र मजूर पक्ष 1936 मध्ये स्थापन करण्यात आला. त्याच्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन 1942 मध्ये आणि पीपल एज्युकेशन सोसायटी 8 जुलै 1945 रोजी याची स्थापना झालेली आहे. भारतीय बौद्ध महासभा 1955 आणि म्युनिसिपल कामगार संघ 1934. तर जेव्हा तुम्हाला एखादा प्रश्न दिला जाईल की संघटनाच्या काळानुसार क्रम लावा किंवा त्या संघटना कोणी स्थापन केलेल्या आहेत, तर त्याचे तो कसल्याही पद्धतीने जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर या ठिकाणी त्याच्या व्यतिरिक्त दुसरे सुद्धा पक्ष दिलेले आहेत. तर त्या पक्षाच्या संदर्भात
प्रश्न आल्यास तुम्ही अचूक पर्याय निवडून सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये पत्रकारिता दिलेले आहेत, पत्र दिलेले आहेत आणि त्याचा प्रकाशन वर्षानुसार जोडी लावायची आहे. तर मॅचिंगचा क्वेश्चन आहे. बऱ्यापैकी मॅचिंगचे क्वेश्चन्स खूप जास्त येतात आणि त्याच्या संदर्भात या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत. सूची 1 मध्ये पत्र आहेत आणि सूची 2 मध्ये प्रकाशन वर्ष आहे. ओके, प्रकाशन वर्ष आहेत. सूची 1 मध्ये सर्वात प्रथम दिलेला आहे मूकनायक आणि सूची 2 मध्ये दिलेला आहे 31 जानेवारी 1920. दुसरा आहे बहिष्कृत भारत दिलेला आहे 3 एप्रिल 1927. समता दिलेला आहे 29 जून 1928. जनता दिलेला आहे 24 नोव्हेंबर 1930. प्रबुद्ध भारत दिलेला आहे 4 फेब्रुवारी 1956. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर या ठिकाणी दिलेला आहे. मूकनायक 1920 रोजी सुरू केलेला आहे. बहिष्कृत भारत 1927 मध्ये सुरू केलेला आहे. तर समता 1928 मध्ये सुरू केलेला आहे. जनता 1930 मध्ये सुरू केलेला आहे आणि प्रबुद्ध भारत 1956 रोजी सुरू केलेला आहे. ना क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारलेला आहे शंकरराव खरातांनी कथासंग्रह लिहिले ते पुढील प्रमाणे आहेत. त्यांच्या प्रकाशन वर्षानुसार क्रम लावा. खाली 5 कथासंग्रह दिलेले आहेत. त्याच्या सुद्धा प्रकाशन वर्षानुसार आपल्याला क्रम लावायचा आहे. हे आहे 12 बलुतेदार. दुसरा आहे तडीपार. तिसरा आहे सांगावा. चौथा आहे टिटवेचा फेरा आणि 5वा आहे सुटका. बघा प्रश्न नीट बघायचे. प्रश्न जरी प्रकाशन वर्षानुसार विचारला गेला नाही तर जेवढे जे कथासंग्रह दिलेले आहेत तेव्हा विचारला जातो की कथासंग्रह कोणी लिहिलेले आहेत आणि त्याच्या खाली काही कथाकारांची नावे दिलेली असतात. तर आपल्याला दुसऱ्या पद्धतीने सुद्धा विचार करायचा आहे की प्रकाशन वर्ष दिलेलं आहे तर प्रकाशन वर्षाच्या व्यतिरिक्त कोणी लिहिलेलं आहे हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. तर सर्वात पहिले येईल 12 बलुतेदार, त्याच्यानंतर येईल तडीपार, त्याच्यानंतर येईल सी सांगावा आणि डी येईल टिटवेचा फेरा आणि ई आहे सुटका. तर 12 बलुतेदार 1959 मध्ये आहे. तडीपार 1961 मध्ये आहे. सांगावा 1962 मध्ये आहे. टिटवेचा फेरा 1963 मध्ये आहे. सुटका 1969 मध्ये आहे आणि दोंडी 1995 मध्ये आहे. आडगावचं पाणी 1970 मध्ये आहे. गावसीव 1970 मध्ये आहे. मुलाखत 1978 मध्ये आहे आणि माझे नाव 1987 मध्ये आहे. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारलेला आहे बाबूराव बागुल यांनी खालीलपैकी कोणत्या कथासंग्रहाची रचना केलेली
आहे? खाली 5 ऑप्शन दिलेला आहे. ए आहे जेव्हा मी जात चोरली होती. बी आहे मरण स्वस्थ होत आहे. सी आहे खुडवाडी. डी आहे बरबांड्या. आणि ई आहे कंजारी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. ऑप्शन नंबर फर्स्ट. त्यांनी जेव्हा मी जात चोरली होती हा कथासंग्रह लिहिलेला आहे. त्याच्यानंतर मरण स्वस्थ होत आहे हा कथासंग्रह लिहिलेला आहे. आणि या ठिकाणी त्यांचे विश्लेषण दिलेलं आहे. बाबूराव बागुल त्यांनी जेव्हा मी जात चोरली 1993 मध्ये लिहिलेलं आहे. आणि मरण स्वस्थ होत आहे हे दोन्ही कथासंग्रह बाबूराव बागुल यांनी लिहिलेले आहेत. आणि अण्णाभाऊ साठे ह्यांनी खुडवाडी 1957 मध्ये लिहिलेले आहे. हा त्यांच्या नावावरती कथासंग्रह आहे. तसेच बरबांद्या, डोळे, कंजारी आणि लाडी असे अनेक कथासंग्रह अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारलेला आहे. खालील दिलेल्या कविता संग्रहाचा आणि रचनाकार यांच्या योग्य जोड्या लावा. सूची 1 मध्ये कविता संग्रह दिलेले आहेत. सूची 2 मध्ये रचनाकार दिलेले आहेत. आणि ह्याचा मॅचिंग करायचे आहेत. योग्य जोड्या परफेक्ट नीट वाचायचं, समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच क्वेश्चन सॉल्व करायचे. कारण प्रत्येक क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे असतात. म्हणून जरी का तुम्ही एक क्वेश्चन सॉल्व केला नाही, चुकीचा झाला, तर कदाचित असं होतं की तुमच्या नेट किंवा GRF कधी PhD राहून जातं. म्हणून लक्षपूर्वक, विचारपूर्वक वाचल्यानंतरच त्या क्वेश्चन्सला आणि ऑप्शन्सला बघून आन्सर द्यायचं आहे. सूची 1 मध्ये दिलेली आहे पौर्णिमा. सूची 2 मध्ये दिलेली आहे हिरा बनसोडे. बी आहे दिशा. सूची 2 मध्ये आहे ज्योती लाजेवार. सी मध्ये आहे अंतस्थ. तिसरा आहे प्रज्ञा लोखंडे. डी आहे मला हवी असणारी पहाट. ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे प्रतिभा राधानंद. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेले आहे. हिरा बनसोडे ह्यांनी पौर्णिमा 1970 आणि फिर्याद 1948 हे 2 महत्वाचे कविता संग्रह लिहिलेले आहेत. ज्योती लाजेवार यांनी दिशा हा काव्यसंग्रह 1982 साली लिहिलेला आहे. बाकीचे जे विश्लेषण आहे, स्पष्टीकरण आहे, ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून नीट वाचून घ्यायचं आहे. कारण आपल्याकडे वेळ कमी असल्या कारणानं आपण पूर्ण विश्लेषण वाचणार नाही. ओके. त्याच्यानंतर प्रज्ञा लोखंडे यांनी अंतस्थ हा काव्यसंग्रह लिहिलेला आहे. त्याच्यानंतर प्रतिभा राधानंद ह्यांचा मला हवी असणारी पहाट हा एक महत्वाचा श्री जाणवेचा कविता संग्रह आहे. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये विचारलेला आहे दलित कादंबरीतून आविष्कृत झालेली स्त्रीजीवन रेखाटणारे लेखक कोणते आहेत? खाली 5 लेखक दिलेले आहेत आणि या लेखकांपैकी अचूक पर्याय असेल तो आपल्या ठिकाणी निवडायचा आहे.
एक आहे अण्णाभाऊ साठे, दुसरा आहे भीमसेन देठे, सी आहे बाबुराव बागुल, डी आहे सुशीला सकपाळ आणि ई आहे उत्तम तुपे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सर्व आहेत, जेवढे दिलेले ऑप्शन आहेत तेवढे लेखकाने लेखन केलेलं आहे. सर्वात पहिले येईल अण्णाभाऊ साठे, त्याच्यानंतर भीमसेन देठ, सी आहे बाबुराव बागुल, डी आहे सुशीला सकपाळ आणि ई आहे उत्तम तुपे. या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. दलित कादंबरीतून आविष्कृत झालेले श्रीजीवन ह्यामध्ये प्रामुख्याने अण्णाभाऊ साठे, भीमसेन देठ, बाबुराव बागुल, सुशीला सकपाळ, उत्तम तुपे, अशोक वटकर, शशिकांत तासगावकर ह्यांनी निवडक कादंबरीच्या माध्यमातून चित्रित झालेले श्री जीवनाचा वेध घेतला आहे. नाउ क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 सुद्धा मॅचिंगचा क्वेश्चन आहे. मॅचिंगच्या क्वेश्चन मध्ये दलित साहित्यातील कादंबरी दिलेली आहेत. दलित साहित्यातील कादंबरी आणि कादंबरीकार यांच्या योग्य जोड्या लावा. सूची 1 मध्ये कादंबरीकार आहेत आणि सूची 2 मध्ये कादंबरी दिलेली आहेत. हे आहे भीमसेन देठ, सूची 2 मध्ये चक्री. बी आहे अण्णाभाऊ साठे, दुसरा आहे चंदन, सी आहे बाबुराव बागुलांची, तिसरा आहे सूड, डी आहे उत्तम बंडू तुपे आणि चौथा आहे झुलवा, ई आहे अशोक वटकर, पाचवा आहे 72 मैल. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन्स. ऑप्शन नंबर फर्स्ट. सर्वात पहिले ए भीमसेन देठ यांचे येथील चक्री, अण्णाभाऊ साठेंचे येईल चंदन, बाबुराव बागुलांची सूड, उत्तम बंडू तुपे यांचा झुलवा, अशोक वटकर यांचे येईल 72 मैल. भीमसेन देठे यांची चक्री ही कादंबरी 1994 साली प्रकाशित झालेली आहे. अण्णाभाऊ साठे यांची चंदन ही कादंबरी 1972 साली प्रसिद्ध झालेली आहे. सी आहे बाबुराव बागुलांची सूड ही कादंबरी 1972 साली प्रकाशित झालेली आहे. तर उत्तम बंडू तुपे यांची झुलवा ही कादंबरी 1982 साली प्रकाशित झालेली आहे. अशोक वटकर यांची 72 मैल ही कादंबरी 1989 साली प्रकाशित झालेली आहे. दलित साहित्यामध्ये आत्मकथन, वाङ्मय प्रकार यांच्या प्रकाशन वर्षानुसार क्रम लावा. हे आहे बलूत, दुसरा आहे उपरा, तिसरा आहे आठवणीचे पक्षी आणि डी आहे अक्करमासी आणि शेवटी आहे आयदान. म्हणून या प्रश्नाचे या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. बलूत हे दया पवार यांचे आत्मकथन
1978 मध्ये प्रकाशित झालेला आहे. प्र. सोन कांबळे यांचे आठवणीचे पक्षी हे आत्मकथन 1979 मध्ये प्रकाशित झालेलं आहे. लक्ष्मण माने यांनी उपरा हे आत्मकथन 1980 मध्ये प्रकाशित केलेलं आहे. तर सरण कुमार लिंबाळे यांचे अक्करमासी हे आत्मकथन 1984 मध्ये प्रकाशित झालेले आहे. उर्मिला पवार यांचे आयदान हे आत्मकथन 2003 मध्ये प्रकाशित झालेले आहे. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे क्वेश्चन आहेत हे खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत आणि याच्या आधी जेवढे जे एक्झाम झालेले आहेत त्या एक्झाममध्ये ह्याच्यातल्या प्रत्येक एक ना एक टॉपिक, एक ना एक कादंबरीच्या रिलेटेड, एक ना एक प्रश्नाच्या संदर्भात प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणून दलित साहित्याचे रिलेटेड जेवढे मी क्वेश्चन दिलेले आहेत ते नीट वाचा, समजून घ्या आणि रिवाइज करा, तेव्हा तुम्ही रिझल्ट काढू शकता. या ठिकाणी बलूत फर्स्ट दिलेला आहे, सेकंड आहे आठवणीचे पक्षी, आणि त्याच्यानंतर उपरा आहे, अक्करमासी आहे आणि आयदान आहे. ना क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये विचारलेला आहे, अण्णाभाऊ साठे यांचे प्रसिद्ध कथासंग्रह कोणते आहेत? खाली 5 कथासंग्रह दिलेले आहेत आणि अण्णाभाऊ साठेंचे कोणते कथासंग्रह आहेत ते या ऑप्शनच्या माध्यमातून आपल्याला निवडायचे आहेत. एक आहे खुडवाडी, दुसरा आहे बरबांड्या कजारी, सी आहे भानामती, डी आहे कृष्णाकाठच्या कथा आणि ई आहे गजाड. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. सर्वात पहिले येईल खुडवाडी, दुसरं आहे बरबांड्याची गजारी, सी आहे भानामती, डी आहे कृष्णाकाठच्या कथा आणि ई आहे गजाड. जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व करत आपण जातो तेव्हा एक ऑब्झर्वेशन्स केले असेल की प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे ऑप्शन नंबर फर्स्टच येतं. मी जाणून बुजून फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी टाकलेला आहे. तर जेव्हा तुम्ही एक्झामला बसणार तर प्रत्येक ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 हे ऑप्शन नसतील. मी जाणबुजून एक ऑप्शन दिलेला आहे. तर ऑप्शन नीट बघायचे, ऑब्झर्व करायचे आणि त्याच्यानंतर आन्सर द्यायचे आहेत. ओके, या ठिकाणी या प्रश्नाचे स्पष्टीकरण दिलेलं आहे. अण्णाभाऊ साठेंच्या या कादंबऱ्या दिलेल्या आहेत, खुडवाडी, बरमाड्याची गंजारी, भानामती, कृष्णाकाठच्या कथा, या तुम्ही इत्यादी सर्व 8 कथा आहेत, दुसऱ्याही कथा आहेत. तर ह्या नीट वाचून रिवाइज करून ठेवायच्या आहेत. नाउ क्वेश्चन नंबर 10. शंकरराव खरात यांचे प्रसिद्ध कथासंग्रह खालीलपैकी कोणते आहेत? खाली 5 कथासंग्रह दिलेले आहेत. एक आहे फिर्याद, दुसरे आहे कोंडवाडा, सी आहे सुरुंग, डी आहे 12 बलुतेदार आणि ई आहे सांगावा. आणि या ठिकाणी या प्रश्नाची आन्सर दिलेला आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 3 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन आन्सर. याच्यामध्ये प्रश्न काय विचारलेला होता की कोणते कथा, शंकरराव खरात यांचे प्रसिद्ध कथासंग्रह खालीलपैकी कोणते आहेत?
तर 12 बलुतेदार, सांगावा, या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. फिर्याद कथासंग्रह हिरा बनसोडे यांचा आहे. कोंडवाडा कथासंग्रह दया पवार यांचा आहे. सुरुंग कथासंग्रह त्र्यंबक सफाडे यांचा आहे. 12 बलुतेदार कथासंग्रह शंकरराव खरात यांचा आहे. सांगावा हा कथासंग्रह शंकरराव खरात यांचा आहे. आणि शंकरराव खरात यांचे प्रसिद्ध कथासंग्रह या ठिकाणी दिलेला आहे. एक आहे 12 बलुतेदार, दुसरा तडीपार, तिसरा सांगावा, टिटवेचा फेरा, सुटका, दोंडी, आडगावचं चाणं, गावसीव, मुलाखत इत्यादी शंकरराव खरात यांचे प्रसिद्ध कथासंग्रह आहेत. नाउ क्वेश्चन नंबर 11. खालील दिलेल्या कोणत्या कादंबऱ्याची रचना अण्णाभाऊ साठे यांनी केलेली आहे? खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे वारण्याच्या खोऱ्यात, बी आहे चित्रा, सी आहे फकीरा. आय थिंक इथे फकीरा ही कादंबरी आहे, बट इथे ककीरा झालेली आहे, तर तुम्ही नीट बघून घ्या एकदा. वैजयंता आणि ही आहे चंदन. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. हे आहे वारण्याच्या खोप्यात, बी आहे चित्रा, सी आहे ककीरा आणि डी आहे वैजयंत्या आणि ई आहे चंदन. या ठिकाणी ह्या प्रश्नाच्या संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे. अण्णाभाऊ साठेंच्या या कादंबऱ्या आहेत. एक आहे वारण्याच्या खोप्यात, दुसरं आहे चित्रा, ककीरा, वैजयंत्या, चंदन. अलगूज, माकडींचा माड, आवडी, गुलाम, चिखलातील कमल, धुंद, करूप, तारा, अहंकार, मयुरा, वारण्याचा वाघ, पाझरा, रामगंगा, अग्निदिव्य, रानभोका, आघात, केवड्यांचं कणीस, आग, संघर्ष, रूपा, मूर्ती, मंगला, डोळे मोडीत राधा चाले, मास्तर रत्न, फुलपाखरू इत्यादी कादंबऱ्या अण्णाभाऊ साठे यांची त्यांनी रचना केलेली आहे. ना क्वेश्चन नंबर 12. बाबूराव बागुल यांनी कोणत्या कादंबऱ्याची रचना केलेली नाही? या ठिकाणी नीट प्रश्न वाचायचा आहे की कोणती रचना बाबूराव बागुल यांनी केलेली नाही. ओके. आणि खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे सूड, दुसरा आहे अघोरी, तिसरी आहे हातभट्टी, डी आहे मी मुक्त आणि पाचवी आहे झोपडपट्टी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट आन्सर. बाबूराव बागुल यांनी कोणती कादंबऱ्याची रचना केलेली नाही? तर सूड या कादंबरीची रचना त्यांनी केलेली नाही. बी आहे अघोरी या कादंबरीची रचना त्यांनी केलेली नाही आहे. मग
सूड आणि अघोरी या कादंबरीची रचना कोणी केली? तर बाबूराव बागुल यांनी बाबूराव बागुल यांच्या या कादंबऱ्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यांनी अघोरी 1983 मध्ये केलेली आहे. अपूर्वा गोंडी 2002 मध्ये केलेली आहे. पावसा 1971 मध्ये केलेली आहे. भूमिहीन मूकनायक सरदार सूड ही कादंबरी सॉरी इकडे चुकलेलं आहे. आय थिंक सूड आणि अघोरी ही कादंबरी बाबूराव बागुल यांनी कोणत्या कादंबरीची रचना केलेली नाही आहे. तर बाबूराव बागुल यांनी सूड आणि अघोरी या 2 कादंबऱ्याचे लेखन केलेलं आहे. तर बाकीच्या जेवढ्या कादंबऱ्या दिलेल्या आहेत तेवढ्या कादंबरीचे लेखन बाबूराव बागुल यांनी केलेले नाही. तर बाबूराव बागुल यांच्या जेव्हा मी जात चोरली होती 1963 मध्ये लिहिलेला कथासंग्रह आहे. मरण स्वस्थ होत आहे 1969 मध्ये कथासंग्रह लिहिलेला आहे. तर आडगावचे पाणी हे 1970 मध्ये कथासंग्रह लिहिलेला आहे. आणि मी मुक्त 1970 रोजी शंकरराव खरात यांच्या ह्या कादंबऱ्या आहेत. गावचा टिनोपाल गुरुजी 1971 मध्ये, झोपडपट्टी 1973 मध्ये, फुटपाथ नंबर 1 1980 मध्ये, मसालेदार गेस्ट हाऊस 1974 मध्ये कादंबरी लिहिलेली आहे. माझं गाव 1987 मध्ये आणि हातभट्टी 1970 मध्ये या कादंबऱ्या शंकरराव खरात यांनी लिहिलेल्या आहेत. बाकी सूड आणि अघोरी हे जे 2 कादंबऱ्या आहेत त्या कादंबऱ्या बाबूराव बागुल यांनी लिहिलेल्या आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे कादंबऱ्या आहेत मी मुक्त या प्रकारच्या कादंबऱ्या, हातभट्टी या कादंबऱ्या बाबूराव बागुल यांनी लिहिलेल्या नाहीत. ना क्वेश्चन नंबर 13 मध्ये विचारलेलं आहे, जिनं आमचं हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणी लिहिले आहे? खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. एक आहे शांताबाई कांबळे, दुसरा आहे बेबीताई कांबळे, सी आहे उर्मिला पवार आणि डी आहे कुमुद पावडे आणि शेवटी आहे ई सुशीला खतभोरे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर बी 4, केवळ बी. बेबीताई कांबळे यांनी जिनं आमचं ह्या आत्मचरित्र लिहिलेलं आहे. या ठिकाणी या प्रश्नाच्या संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे. शांताबाई कांबळे यांनी माझ्या जन्माची चित्रकथा 1963 मध्ये लिहिलेली आहे. ही मराठीतील पहिली दलित स्त्री आत्मकथा मानली जाते. बेबीताई कांबळे यांनी जिनं आमचं या पुस्तकातून महाडच्या दलित स्त्रियांच्या जगण्याचे भीषण वास्तव्य मांडलेले आहे. उर्मिला पवार यांनी आयदान हे आत्मचरित्र लिहिलेलं आहे. कुमुद पावडे यांनी अस्मिता लेखा संग्रह लिहिलेला आहे. सुशीला तखभारे यांनी कथा, कविता आणि समीक्षा आणि इतर, हेमा लोंढे, मीनाक्षी मनू, प्रज्ञा पवार विविध कविता आणि कथासंग्रह या श्री दलित साहित्य लेखिकाने लेखन केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 14, नामदेव कांबळे यांनी कोणत्या कादंबऱ्याची रचना केली आहे? ए आहे आघात 1993, बी आहे महाप्रलय 1994, सी आहे उल्लंघन 1997, डी आहे रागवेड 1997 आणि ई आहे उंचावली 1997. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर
फॉर केवळ बी आणि ई. बी आणि ई. राग वेड 1997 आणि ए आहे उसनवारी 1997. या 2 कादंबऱ्याचे लेखन त्यांनी केलेलं आहे. विकास अभोरी आणि आघात 1993, महाप्रलय 1994, उल्लंघन 1997, लोढण इत्यादी कादंबरीचे लेखन केलेलं आहे. मात्र नामदेव कांबळे यांनी रागवेड 1997, ऊन सावली 1997, साजरंग 1999 इत्यादी आत्मचरित्रच्या माध्यमातून लेखन केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 15 मध्ये विचारलेला आहे, कमलाकर डहाक यांच्या कोणत्या नाटकातून समाजातील अंधश्रद्धा, अन्याय, अमानुषता या अघोरी व अमानवी वर्तनाचा आलेख मांडला आहे? खाली 5 नाटके दिलेली आहेत. ई आहे नरबडी, बी आहे बहिष्कार, सी आहे हत्याकांड, डी आहे बाजार आणि ई आहे मृत्यूदिन. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. सर्वात पहिले येईल ए नरबडी, बी आहे बहिष्कार, सी आहे हत्याकांड आणि डी आहे बाजार, ई आहे मृत्यूदिन. आणि या ठिकाणी या प्रश्नाच्या संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे. कमलाकर डहाक यांच्या नरबडी, बहिष्कार, हत्याकांड, बाजार, मृत्यूदिन व मुक्तीदिन, मनस्याउद या नाटकातून दलित समाजातील अंधश्रद्धा, अन्याय, अमानुषा या अघोरी अमानवी वर्तनाचा आलेख मांडलेला आहे. हा या क्लासचा शेवटचा प्रश्न आहे. याच्या नंतर दलित साहित्य चळवळ आणि इतर जे टॉपिक आहेत ते या महामॅरेथॉनच्या माध्यमातून आपण कव्हर केलेले आहेत. याच्या संदर्भात तुम्हाला दुसरी काही पॉइंट कव्हर करायचे असेल तर तुम्ही कमेंट करा. त्याच्या रिलेटेड मी पुन्हा एक छोटीशी महामॅरेथॉन घेऊन येईल. क्वेश्चन नंबर 16 मध्ये विचारलेला आहे, दलित साहित्यातील लघुपत्रिका खालीलपैकी कोणते आहे? एक आहे शब्द, बी आहे वाचा, सी आहे मावशी आणि डी आहे येरू आणि ई आहे भारूड. म्हणून या प्रश्नाची अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट, सर्व. शब्द, वाचा, मावशी, येरू, भारूड हे सर्व दलित साहित्याचे लघु नियतकालिके आहेत. 1955 मध्ये रमेश समर्थ व दिलीप चित्रे यांनी शब्द हे पहिले नियतकालिक काढले. 1962 मध्ये अशोक साहनी यांनी अथर्व काढले. पुढे मागोवा, तात्पर्य, असो, वाचा, मावशी, येरू, भारूड, फक्त, विद्रोह, अबकडी, वृश्चिक असा अनेक लघुपत्रिका निघाल्या. तर अशा प्रकारचे हे आपले आजचा जो
अजून एक क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 7 मध्ये विचारलेला आहे, नारायण सुर्वे यांची कविता एकूण मानवी जगण्याविषयी भाष्य करणारी आहे. मराठी कवितेला एक महत्त्वाचा टप्पा म्हणून त्यांच्या कवितेकडे पाहावे लागते. त्या कविता कोणत्या आहेत? एक आहे माझे विद्यापीठ 1966, बी आहे जाहीरनामा 1975, सी आहे सनद 1982, डी आहे गोलपिट्टा आणि ई आहे मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलविला. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2, ए, बी आणि सी. हे आहे माझे विद्यापीठ 1966, जाहीरनामा आहे 1975, सनद आहे 1982. नारायण सुर्वे यांची कविता एकूण मानवी जगण्याविषयी भाष्य करणारी आहे. त्यांनी माझे विद्यापीठ 1966, जाहीरनामा 1975, सनद 1982 इत्यादी कथासंग्रहांच्या रचना केलेली आहे. तर नामदेव ढसाळ यांनी मी तुला शिव्या देतो, तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो, तुझ्या संस्कृतीला शिव्या देतो, तुझ्या पाखंडाला शिव्या देतो असा विद्रोहाचा जाळही माणसांच्या कल्याणासाठी पेरतात. त्यांनी गोलपिट्टा, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलविला, आमच्या इतिहासातील एक परिहार्य पात्र, तुही इयत्ता कच्ची, खेड, गांडू बगीचा, या सत्य जीव रमत नाही, तुझं बोट धरून चाललो इत्यादी कविता संग्रह त्यांनी लिहिलेले आहेत. तर आजची ही क्लास आपण इथेच थांबू. राहिलेले काही डाऊट असतील या टॉपिकच्या रिलेटेड तर तुम्ही कमेंट करा. त्याच्या रिलेटेड अजून काही टॉपिक मला घेता येतील तर मी घेण्याचा प्रयत्न करेन.